हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं 34 साईजचा हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर त्याची कटिंग पाहणार आहोत. 3.5 इंचची बाही आहे. तर इथे बघा पेपर पॅटर्न तयार न करता आपण डायरेक्ट इथं कापडावरती ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत. तर खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही जरी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला सहज जमेल अशी. तर इथं बघा अस्तर घेतलेलं आहे आणि त्याची बंद बाजू आहे ती माझ्या साईडने ठेवलेली आहे. तर व्यवस्थित असं ब्लाऊज पीस ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. आता बंद बाजूकडून बघा आपल्याला इथं ब्लाऊजची उंची टाकायची आहे. आता हा 34 साईजचा ब्लाऊज आहे. तुमची जेवढी उंची असेल तर तेवढी इथे तुम्ही टाकायची आहे बघा. तर इथं बघा या ब्लाऊजची उंची 15 इंच आहे. तर 15 इंचवरती मी इथं मार्किंग करून घेतलं. त्याच्यानंतर बघा शोल्डर टाकायचा आहे आपल्याला इथं. मी इथं 5 इंच शोल्डर घेते. तर तुम्हाला बघा इथं गळा जर मोठा हवा असेल तर तुम्ही इथं 5.5 इंचसुद्धा शोल्डर इथं घेऊ शकता. तर 5 इंच शोल्डर घेतलं आहे. तर तिथंसुद्धा आपल्याला ब्लाऊजची जी उंची आहे तर ती मोजून घ्यायची आहे. तर इथं बघा 15 इंच उंची मी घेतलेली आहे. तर आपला जो हा ब्लाऊज आहे तर तो इथं 14 इंचचा हा रेडी होणार आहे. तर शिलाई मार्जिन मी 1 इंच घेतलेली आहे. आता इथं बघा मुंडासुद्धा मी 5.5 इंच घेतलेला आहे या पद्धतीने. आता 5 इंच आपण शोल्डर घेतलं तर 5.5 इंच मुंडा घेतला. तर तिथंसुद्धा मी शोल्डर चेक करून घेतलं आणि शोल्डर मुंडा या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे 8.5 इंच आणि इथं बघा मी शिलाई मार्जिन जी आहे तर ती इथं 2 इंच घेतलेली आहे. तर या कस्टमरला शिलाई मार्जिन थोडी जास्त हवी होती तर त्यासाठी मी इथं अर्धा इंच 1.5 इंचपेक्षा मी अर्धा इंच वाढवून घेतलं. म्हणजे 1.5 इंच न घेता 2 इंच इथं शिलाई मार्जिन घेतलेली आहे. आता टोटल बघा आपली 8.5 आणि 2 इंच मार्जिन असं इथं 10.5 इंच झालं आहे. तर कमरेच्या साईडला सुद्धा 10.5 इंचवरती मार्किंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला मुंढ्याचा आकार द्यायचा आहे 1.5 इंचावरती आणि सिंपल असं बघा असं आकार देऊन द्यायचा आहे. तर इथं बघा आपण हा पाठीमागचा पार्ट आहे तर त्याची कटिंग केलेली आहे. आता जसं मार्किंग केलेली आहे तसं इथं आपण कटिंग करून घेऊया. तर बघा जसं या पद्धतीने मी दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर डीपनेक गळा आहे. पाठीमागे सुद्धा 11चा गळा आहे. तर त्यासाठी इथं शोल्डर व्यवस्थित असं घेतलेलं आहे मी. आता हा जो पाठीमागचा पार्ट आहे तर तो ठेवून आपल्याला पुढच्या भागाची सुद्धा इथं कटिंग करायची आहे. तर त्याआधी बघा इथं आपल्याला पाव इंचवरती मार्किंग करून घ्यायचं आहे एका साईडला. तर तिथं बघा आपण जो पाठीमागचा पार्ट कटिंग केलेला आहे तर तो ठेवून तिथं पुढच्या भागाची आपण कटिंग करणार आहोत. तर हे जे पाव इंच आपण कापड सोडलेलं आहे तर ते हुकपट्टीसाठी सोडलेलं आहे. आता बघा जी लाईन आखलेली आहे तिथूनच आपल्याला हा पाठीमागचा पार्ट आहे तो या पद्धतीने ठेवायचा आहे. आता खालच्या साईडला बघा पुढच्या भागामध्ये आपल्याला 1 इंच इथं मार्जिन पाहिजे. म्हणजे आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो. तर त्यासाठी इथं मोजून घ्यायचं आहे आणि तेवढंच मी इथं खालच्या साईडला 1 इंच एवढं अंतर सोडून दिलेलं आहे. म्हणजे 1 इंच कापड आणि त्याच्यानंतर बघा जो पाठीमागचा पार्ट कटिंग केलेला आहे तर त्याला जसा आहे तसं इथं आखून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असं. त्याच्यानंतर आपण पुढच्या भागाची इथं कटिंग पाहणार आहोत. तर सर्वात पहिले बघा ही स्टेप वापरायची. 1 इंच कापड खालच्या साईडला सोडायचं आणि पाठीमागचा पार्ट आहे तर तो जसा आहे तसा इथं आखून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायला सोपं जातं. आता या पार्टला एका साईडला ठेवून देऊ आपण. आता त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला मुंडा जो आहे तर तो इथं चेक करून घ्यायचा आहे 5.5 इंच आणि इथं बघा या साईडला सुद्धा मी मोजून घेतलेला आहे. आता बॉक्स तयार करून घ्यायचा. कारण मुंड्याचा आकार जो आहे तर तो इथं बघा पाठीमागच्या भागाचा दिलेला आहे. तर इथं आपल्याला पुढच्या भागासाठी मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर तो आपल्याला इथं बघा 1 इंचवरती द्यायचा आहे. तर व्यवस्थित तुम्ही मोजून घ्यायचं. तर इथं बघा या पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे. आता पाठीमागचा मुंडा होता त्याला मी क्रॉसची मार्किंग केली म्हणजे कटिंग करताना सोपं जाईल. आता बघा गळा रुंदी 2 इंच घ्यायची आहे. पुढचा गळा 6.5 इंच घेतला आहे मी. त्याच्यानंतर बघा खालीसुद्धा आपल्याला 2 इंच इथं गळा रुंदी टाकायची आहे. आता बॉक्स तयार करायचा. त्याच्यानंतर आपल्याला इथं गळ्याचा शेप द्यायचा आहे बघा या पद्धतीने व्यवस्थित असं देऊन द्यायचं. तर बघा असं या पद्धतीने मी पुढच्या गळ्याचा शेप दिला. आता तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही इथं आवडीनुसार पुढचा गळा आहे त्याचा शेप तुम्ही देऊ शकता. आता वरून बघा उभा टक्स आपण इथं 11 इंचवरती घेतलेला आहे. आता आडवा जो मार्किंग करतोय आपण टक्स तर तो 4 इंच घ्यायचा आहे बघा. वरती पण घेतलं मी जिथं आपण 11 इंच मोजलं तिथं आणि खाली कमरेच्या साईडला सुद्धा. आता सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे या पद्धतीने. आता इथे बघा जी 4 लाईनची मार्किंग केली होती तिथून आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं आणि परत त्या लाईनहून वरती आपण इथं 2 इंच घ्यायचं आहे. हे बघा इथं 2 इंच घेतलं, इथं 2, हे इथं 4 इंच घेतलं होतं आडवा टक्स. आता कमरेच्या साईडला सुद्धा 2 इंच घ्यायचं आहे
आणि मुंड्याच्या तिथं बघा 1 इंचवरती मार्किंग करायचं आहे या पद्धतीने. आता ती तिरकस लाईन आहे ती आखून घेऊया आपण फिटिंगची. तर पफसाठी आपण ती एक्स्ट्राची इथं मार्जिन घेतलेली आहे. खूप सुंदर असा हा पफ येतो ब्लाऊजला आणि फिटिंगला सुद्धा ब्लाऊज एकदम सुंदर बसतो. आता बघा प्रिन्सेसचा आकार देण्यासाठी या पद्धतीने आकार द्यायचा आहे वरून आणि इथं खालच्या साईडला किंचित थोडासा असा आपला इथं आकार देऊन द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं खाली बघा मी इथं जे 1 इंच घेतलं होतं आपण पट्टी सोडलेली आहे. तर पाठीमागच्या भागाची उंची होती तिथून मी आतल्या साईडला बघा इथं जिथं आपण प्रिन्सेसचा इथं आकार दिलेला आहे तिथपर्यंत हा आकार मोजून घेतला आणि बघा हुकपट्टीच्या साईडला सुद्धा तिथं 1 इंच होतं त्याचं निम्मे करायचं आहे अर्धा इंच. तिथं ही तिरकस लाईन आखलेली होती ती कट करून घेतली. त्याच्यानंतर बघा शोल्डरच्या तिथं कटिंग करायचं आहे या पद्धतीने. आता इथं आपल्याला पुढचा मुंड्याचा आकार कटिंग करायचा आहे अशा पद्धतीने. तर बघा असं या पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवते आहे तसंच तुम्ही सुद्धा कटिंग करायचं आहे. आता इथं बघा पुढच्या भागाची आणि पाठीमागच्या भागाची उंची सरळ यावी म्हणजे फिटिंग बरोबर यावी यासाठी इथं तिरकस आपण इथं पट्टी सोडली होती तिथून सुद्धा मी कट करून घेतलेला आहे. आता मध्ये जे आहे तर ते हा आपला पफ आहे ब्लाऊजचा. तर बघा इथं असं व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे जसा आकार दिलेला आहे तसं सेम. आता गळ्याची सुद्धा इथं मी कटिंग करून घेते. तर इथं बघा जसा आकार दिलेला आहे तसं इथं कटिंग करून घ्यायचं आहे. तर आपल्या पुढच्या भागाची कटिंग झाली. त्याच्यानंतर बघा जेवढा कापड उरलेला आहे त्याच्यात आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे. तर बाहीची कटिंग करताना बघा 4 पदरी घडी घालायची आहे. आता इथं बघा आपण छातीचा चौथा भाग अधिक इथं 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. म्हणजे आपली घडी झाली 10.5 इंच. तर 1 इंच मायनस करून आपल्याला बाहीची घडी टाकायची आहे. आता 10.5 इंच छातीची घडी घेतली तर बाहीची घडी आपल्याला इथं बघा 9.5 इंच इथं घ्यायची आहे. तर इथं बघू शकता मी घडी आहे ती व्यवस्थित मोजून घेतली 9.5 इंच. तर असं व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कटिंग करायचं म्हणजे काय होईल जोडताना बाही कमी पडणार नाही. आता इथं बघा 3.5 इंचची बाही आहे तर 1 इंच मी मार्जिन घेतलेलं आहे. तर बंद बाजूकडून आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची आहे 4.5 इंच. 1 इंच मार्जिन घेतलेलं आहे. 3.5 इंचची बाही आहे. आता अशा पद्धतीने बघा खुल्या बाजूकडून सुद्धा मोजून घेतलं आणि 2.5 इंचावरती वरून एक मुंड्यासाठी आकार द्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी आपण इथं मार्किंग केलं. आतल्या साईडला 2 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि या पद्धतीने तिरकस लाईन आखायची आहे. त्याच्यानंतर बघा 1.5 इंचावरती आपल्याला इथं 3 पॉईंट घ्यायचे आहे 1.5 इंचाचे. तर हे बघा या पद्धतीने पहिला पॉईंट आहे त्याला खाली अर्धा इंच आणि पुढचे 2 आहे त्यांना वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे. आता आकार देताना बघा जसं मी इथं दाखवलं आहे व्हिडिओमध्ये तसं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित असा हा आकार द्यायचा आहे बाहीचा. बाहीचा म्हणजेच आपण तो मुंड्याचा आकार दिलेला आहे. आता खालच्या साईडला दंडगेर घ्यायचा आहे आणि 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. तर तुमचं जेवढं असेल दंडगेर तेवढं तुम्ही घ्यायचं आहे. तर 6.5 इंच दंडगेर घेतलं मी आणि शिलाई मार्जिन इथं मी 2 इंच घेतलेली आहे. आता बाहीची कटिंग करताना बघा वरचा जो आकार आहे सर्वात पहिले तो आपल्याला कटिंग करायचा आहे. तर बघा मी जसं दाखवते आहे तसं. तर या पद्धतीने बघा आता तिरकस लाईन आखलेली होती ती सुद्धा मी कट करून घेतली. आता बाही ओपन करायची आहे आणि त्याच्यानंतर पुढचा जो मुंड्याचा आकार दिसतोय तुम्हाला तर तो इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं बाहीसुद्धा आपली कटिंग झाली. आता इथं बघा ब्लाऊज पीसचा कापड घेतलेला आहे मी. तर सरळ बाजू आणि उलटी बाजू चेक करून घ्यायची आहे कापडाची. म्हणजे कटिंग करायला सोपं जाईल. आता व्यवस्थित असा हा कापड आपल्याला ठेवायचा आहे. तर इथं बघा कापड ठेवताना त्याची बंद बाजू जी आहे ती आपल्या साईडला ठेवायची. म्हणजे आपल्याला कटिंग करायला सोपं जातं. आता इथं बघा बंद बाजूकडून आपल्याला पाठीमागचा पार्ट ठेवायचा आहे. त्याच्यानंतर बघा पाव इंच किंवा अर्धा इंच कापड सोडून तुम्ही इथं या पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे. जसं मी इथे दाखवते आहे तसं. आता इथे बघा पाठीमागचा पार्ट आपण कट करून घेतला. त्याच्यानंतर बघा पुढचे जे पार्ट आहे तर ते जिथं ॲडजस्ट होत असतील तिथं व्यवस्थित असं ठेवून आपल्याला कटिंग करायची आहे. आता इथं बघा आपल्याला पुढच्या भागाची आणि बाहीची कटिंग करायची आहे. तर त्यासाठी इथं बघा मी जो साईड पार्ट आहे प्रिन्सेसचा तर तो इथे घेतलेला आहे. तर त्याआधी बघा आपण इथं बाहीची कटिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला ते दोघं पार्ट कटिंग करायला सोपं जाईल. त्यासाठी बघा कापड आहे ते व्यवस्थित या पद्धतीने करून घ्यायचे आहे आणि जिथं काठ ठेवलेले आहेत बघा म्हणजे कापडाचे काठ आहे तर तिथं मी बाही ठेवलेली आहे आणि अर्धा इंच इथं अंतर सोडून बाहीला सुद्धा कट करून घेते. म्हणजे कापड जो आहे तर खूप लूज आहे तो म्हणजे शिवायला अडचण होणार नाही त्यासाठी. तर इथे बघा आता या कापडामध्ये आपल्याला पुढच्या भागाची कटिंग करायची आहे. तर बघू आता हे पार्ट आहे कुठे ॲडजस्ट होतात ते. तर अशा पद्धतीने ठेवले तर इथं कटोरी जी आहे ती मावत नाही.
तर साईड पार्ट आहे याला या पद्धतीने असं फिरून बघूया आपण कसं ॲडजस्ट होतं आहे ते. तर बघा साईड पार्ट तिथं बसला आहे आपला. आता प्रिन्सेसची कटोरी इथं बघा वरती सरकून घेतली. तर या पद्धतीने इथे ॲडजस्ट करून आपण इथं दोघं पार्ट इथं ठेवून घेऊया. आता इथं बघा व्यवस्थित असं कटिंग करून घेऊया. तर बघू शकता असं मी अर्धा इंच आणि किंवा पाव इंच कापड तुमचा जेवढा लहान मोठा असेल त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करा. तर बघा इथं मी कटोरीसुद्धा कट करून घेतली. आता साईड पार्ट आहे त्यालासुद्धा बघा याच पद्धतीने अर्धा इंचाची मार्जिन सोडून मी इथं कटिंग करून घेते. सिंपल असा गोलगळ्याचा मागे 11 इंचाचा गळा आहे या ब्लाऊजला. तुम्हाला स्टिचिंग जर पाहायची असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्याजवळ पोहोचेल. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.